राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार 2 दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। त्यावेळी खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र व अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील तसेच भाजपचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे। दोघे जण शिंदे गटाविरोधात लढण्यासाठी तुतारी फुंकणार असल्याचं वृत्त आहे, पण यापैकी कोण याचा निर्णय झाला नाहीये। मात्र या दौऱ्यामुळे शरद पवारांनी महायुतीला मास्टर स्ट्रोक दिलाय। दरम्यान राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला विकल्याचे गंभीर आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय। महायुतीचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सदाभाऊ पाटील आणि वैभव पाटील यांनी सांगलीत शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली। त्यामुळे जिल्ह्यात शरद पवार राजकीय भूकंप करणार का याकडे लक्ष लागलंय। या भेटीने भाजप आणि अजित पवार गटाला जोरदार धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सांगलीत विविध कार्यक्रम होत आहेत। मात्र पवार यांच्या एक दिवस आधीच गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली। महापालिका क्षेत्रातील पक्षाच्या बांधणीबाबतही त्यांनी सूचना केली आहे। यावेळी काँग्रेस नेता जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेत चर्चा केली आहे। नमस्ते, मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो। मी आता राष्ट्रवादीत आहे। भाजप BJP मध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलो। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये? लोक आग्रहासाठी, लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश आता झालाय सारखाच आहे। बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत। त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते। मला वाटतं माझं पारडं जड आहे। उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा, का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता किंवा इतर बात नव्हतं? भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच। म्हणजे आम्हाला शिवसेनेला तिथं तिकीट दिलं, भाजपनं स्वतः घेतलं असतं तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं, पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला। त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही। का महायुतीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते, त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे? हा, कसं आहे, 1999ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली, त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेला आहे। बरोबर आहे, 5 टर्ममध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे। पवार साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही। जयंत पाटील ते दोघं जण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील। कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कौटुंबिक संबंध आहे। या संबंधातूनच आज साहेबांचा निरोप आला, आम्ही सांगलीमध्ये येतोय, तुम्ही भेटायला यावं असं त्यांचा निरोप होता। त्या निमित्तानं आज मी माझे वडील आणि आमचे काय सहकारी साहेबांना भेटायला आलो। इथं उमेदवारी संदर्भात किंवा ह्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही। अजून बरेच राजकीय स्थित्यंतर होणार आहे, अजून वेळ पण आहे असं माझं स्वतःचं मत आहे। फक्त आज येणं, भेटणं आणि एवढ्या वडीलधारी मंडळींनी बोलवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही म्हणणं एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे। त्यामुळे आदरणीय साहेबांनी बोलवल्यानंतर येणं माझं कर्तव्य होतं, त्यासाठी मी इथं उपस्थित। काय चर्चा काय झाल्या? काही राजकीय चर्चा नाहीत, माझी ओळख त्यांनी करून घेतली, कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणानुबंध अत्यंत जुने आहे। पहिले काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील साहेब निवडून आले होते, त्याचा उल्लेख साहेबांनी केला। सभा कशी झाली होती, कसं सगळं घडलं, या सगळ्याचा उहापोह झाला। आदरणीय राजेंद्रांना पण होते, सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली। काय गोष्टीचा निर्णय करायचे असतील, काय करायचे या संदर्भात वेळोवेळी त्या पुढच्या गोष्टी त्यावेळी घडून जातात। नेमका कुठं आहे कल? मी अजून सुद्धा आता इथं आहे तुमच्या समोर। कल कुठला घ्यायच्या संदर्भात अजून कुठलीही भूमिका नाही, कारण तशी चर्चा झाली असती
तर ह्या गोष्टी नक्कीच मी तुमच्यासमोर बोललो असतो. आणि अजून महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटतोय, काय घडतंय, ह्याच्या अजून आलेल्या बऱ्याच गोष्टी. जिल्हाध्यक्ष आहे मी. हो हो हो. असं काहीच नाही आहे चर्चा झाली की त्यांनी कुठे इकडे यावं तिकडे जावं अशी कुठलीही गोष्ट तिथं चर्चा झाली नाही आहे. फक्त माझी ओळख करून घेणं आणि कोण वैभव आहे हे त्यांना माहीत असावं. फक्त हनुमंतराव साहेबांचा नातू आहे आणि त्याची ओळख असावी ह्या हिशोबानं साहेबांनी नक्कीच मला त्या हिशोबाने बंद